Today we will discuss Standard 9 Science 2 Chapter 8 चालू आहे आपला. काय नाव धडायचं? युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स डिस्कस केलेले. कोणते कोणते डिस्कस केले? लॅक्टोबॅसिलाई, रायझोबियम आणि ईस्ट. आजचा आपला मुद्दा आहे अँटीबायोटिक्स. शब्दाला नीट लक्ष द्या. अँटी आणि बायोटिक्स. अँटीचा अर्थ आहे विरुद्ध आणि बायोटिक्स म्हणजे सूक्ष्म जीवांच्या विरुद्ध काम करणारे घटक. आता हे अँटीबायोटिक्स काय आहेत? तर ह्या गोळ्या असतात बघा, टॅबलेट्स किंवा कॅप्सूल्स. आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर त्यांच्या चिठ्ठीवर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनवर आपल्याला लिहून देतात. तर ते जे काय 2-4 प्रकारच्या गोळ्या लिहून दिलेल्या असतात. तर मॅक्झिमम केसेसमध्ये अँटीबायोटिक्स दिलेले असतात आपल्याला. आता हे अँटीबायोटिक्स म्हणजे काय? आताच सांगितलं शब्दाची फोड करून. अँटी म्हणजे विरुद्ध आणि बायोटिक्स हे जे सूक्ष्म जीवांच्या विरुद्ध काम करतात त्याला म्हणायचं अँटीबायोटिक्स. आणि पर्टिक्युलरली हे बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ म्हणजे जीवाणू आणि आदिजीव यांच्या विरुद्धच काम करतात. हो, दे आर नॉट इफेक्टिव्ह अगेन्स्ट व्हायरसेस. हो, व्हायरसच्या विरुद्ध कोणतंच अँटीबायोटिक काम करत नाही. आता अँटीबायोटिक्स काय आहेत? तर बेसिकली दे आर कार्बन कंपाऊंड्स. अँटीबायोटिक्स काय आहेत? कार्बन कंपाऊंड्स आहेत. म्हणजे कार्बन पासून बनलेले आहेत. कुठून मिळवतात? तर ऑब्टेन्ड फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगाय. हे कार्बन कंपाऊंड्स काही बॅक्टेरियाकडूनच काही फंगाय कडूनच मिळवल्या जातात. आणि कशासाठी वापरल्या जातात? फॉर डिस्ट्रॉइंग, नष्ट करण्यासाठी किंवा फॉर प्रिव्हेंटिंग ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. काय ते अँटीबायोटिक्स? लक्षात घ्या. नंबर 1 हे कार्बन कंपाऊंड्स आहे. कोणापासून मिळवले जातात हे कार्बन कंपाऊंड्स? काही बॅक्टेरिया आणि काही फंगाय कडून मिळवले जातात. नंबर 2 ची गोष्ट. नंबर 3 ची गोष्ट कशासाठी वापरतात? तर टू डिस्ट्रॉय, नष्ट करण्यासाठी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा टू प्रिव्हेंट द ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. हो, प्रत्येक वेळेस हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स शरीरामध्ये गेल्यानंतर ऑलमोस्ट त्यांना डिस्ट्रॉय करणं अवघड असतं. की त्यांचा एंटायर डिस्ट्रक्शन, समूळ नायनाट आपण ज्याला म्हणतो, शरीरामध्ये गेल्यानंतर शक्य नसतं. मग काही हरकत नाही, पण त्यांची ग्रोथ थांबवणं, त्यांचं रिप्रोडक्शन थांबवणं हे शक्य असतं ह्या अँटीबायोटिकच्या माध्यमातून. म्हणून ह्या अँटीबायोटिकचे काय असतात बघा, डोसेस असतात. बऱ्याच वेळा बघा डॉक्टर आपल्याला सांगतात राहिल्यासारखं जरी वाटलं तरी मी दिलेल्या ह्या गोळ्या 4 दिवस घ्या, 5 दिवस घ्या, अगदी राहिलं तरी घ्या. त्याच्या पाठीमागे त्यांचा तोच उद्देश असतो की बॅक्टेरियाची ग्रोथ पूर्णपणे थांबवायची, त्यांचं रिप्रोडक्शन पूर्णपणे थांबवायचं. तर काय आहेत अँटीबायोटिक्स? कार्बन कंपाऊंड्स आहेत. काही बॅक्टेरिया आणि फंगाय कडून ऑब्टेन न होतात, कधी डिस्ट्रॉय करण्यासाठी वापरतात ते किंवा ग्रोथ थांबवण्यासाठी त्याला वापरतात. आता हे जे अँटीबायोटिक्स आहेत याचे 2 प्रकार पडतात. एकाला म्हणतात ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आणि दुसरा आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आता ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे काय? तर सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट वाइड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. हो, की काही अँटीबायोटिक्स हे काय आहेत? तर दे टेक ऍक्शन अगेन्स्ट वाइड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. अनेक प्रकारच्या जीवाणूंच्या विरुद्ध लढण्याचं काम हे अँटीबायोटिक्स करतात. एकच अँटीबायोटिक्स असतं पण अनेक जीवाणूंना ते काय होतं? लागू पडतं. म्हणून अशा अँटीबायोटिक्सला ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणतात. आता ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स कुठं वापरतात? की ज्यावेळेस बाबा एक्झॅक्ट बॅक्टेरिया कोणत्या बॅक्टेरियाने ह्युमन्स इन्फेक्ट झाले ते माहिती नसतं. करेक्ट, हो, काय झालेले आहे? एखादा आजार झालेला आहे, बस काय सूज आलेली, पू झालेला आहे, पोट दुखायले, पण एक्झॅक्ट कोणता बॅक्टेरिया माहिती नसतो. अशा वेळेस काय असतं? किंवा ते एक्झॅक्ट बॅक्टेरिया तपासण्याची सोय नसते किंवा ते तपासण्याचं युक्तित्व नसतं प्रत्येक वेळेस. हो, प्रत्येक वेळेस कोणता बॅक्टेरिया शोधून काढायचा मग त्याला गोळी द्यायची हे शक्य नाहीये. कमीत कमी आपल्या भारतासारख्या देशात तर शक्यच नाहीये.
मग अशा वेळेस कोणता अँटीबायोटिक वापरतात तर हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरतात. की हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स काय आहे, एकच अशी गोळी आहे विच विल ऍक्ट अगेन्स्ट अ वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. प्रचंड मोठ्या व्हरायटीच्या विरुद्ध ती काय करते, काम करते. एक्झॅक्ट पॅथोजन, हो पॅथो म्हणजे आजार आणि जन म्हणजे जनरेट करणारे, एक्झॅक्ट पॅथोजन ज्यावेळेस माहिती नसतं त्यावेळेस काय वापरतात, हे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरतात. याचे एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. एम्पिसिलिन, अमॉक्सिसिलिन, टेट्रासायक्लिन असे बरेच आहेत. पुढे सिफॅलोस्पोरिन्स आहे, सिफॅलोड्रॉक्झिल्स आहेत. पण आपल्याला जास्त फळत जायचं नाहीये. हे पुस्तकात आपल्याला दिलेले आहेत की एम्पिसिलिन आहे, अमॉक्सिसिलिन आहे, टेट्रासायक्लिन आहे. यासारखे जे अँटीबायोटिक्स आहेत हे कोणते आहेत, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहेत. आणि दुसरा प्रकार कोणता आहे, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आता नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स काय असतं की हे वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट काम करत नाहीत. हा नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स काही लिमिटेड व्हरायटीच्या अगेन्स्ट काम करतात किंवा कधी कधी अगदी एखाद्या स्पेसिफिक बॅक्टेरियाच्या विरुद्ध काम करतात. म्हणून काय असतं की हो समजा आपण नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स घेतले, हो तो एका समजा त्या प्रकारचे बॅक्टेरिया आपल्या शरीरात नसतील तर त्या गोळ्या खाणे काही कामाचं नसतं. की व्हेरेवर पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम इज डेफिनेटली नोन, डेफिनेटली माहितीये हाचे शरीरामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम, अशा वेळेस नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर युज्ड. हो डेफिनेटली नोन असतं. आता कसं कळतं तर विविध प्रकारच्या रक्ताच्या चाचण्या किंवा कल्चर्स असतात, तर ते केल्यानंतर तो बॅक्टेरियाचं काय होतो ओळखू येतो, हा चोर नेमका कोणता आहे. मग काय काय केलं जातं की त्याला विशिष्ट असं एक अँटीबायोटिक असतं की ते बरोबर त्या बॅक्टेरियाला काय करतं, मारतं. पण अशा याची महत्वाची अट काय आहे, तर याची महत्वाची अट ही आहे की काय पाहिजे की हा पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम शुड बी डेफिनेटली नोन. काय आहे, डेफिनेटली नोन पाहिजे, माहिती पाहिजे. तेव्हा नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स काय होतात, वापरल्या जातात. उदाहरणार्थ पेनिसिलिन, जेंटामायसिन, इरेथ्रोमायसिन यासारखे जे आहेत अँटीबायोटिक्स आहेत, नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहेत. बघा इथं थोडंसं आपण जर का लक्ष दिलं, हे पण 9वी आपलं हो 10वीचं ट्रेलर आहे, ट्रेलर अनेक प्रश्न जनरेट होतात. त्यामुळं काय आहे, त्या प्रश्न उत्तराच्या चक्रव्यूहात जास्त अडकायचं नाहीये. हे लर्निंग पॉइंट्स मी तुम्हाला जे देतोय, लेक्चर व्यवस्थित ऐका. आणि आता व्हिडिओ लेक्चर्स तर तुमची सोय आहे, हो पाहिजे तेव्हा आपण त्याला रिव्हर्स फॉरवर्ड करू शकतो, त्याचा ऍडव्हान्टेज घ्यायचा आहे. बघा परिस्थितीचा कधी बी ऍडव्हान्टेज घ्यायचा मी या मताचा आहे, हो कुरकुर करायची नाही. तर हे जे आहे मग हे काय आहे, मग इथं ऑड मॅन आउट काय होतं, तयार होतं. हे बघा की एम्पिसिलिन, अमॉक्सिलिन, टेट्रासायक्लिन मध्ये तिकडलं पेनिसिलिन टाकलं तर ते ऑड मॅन आउट होईल, बरोबर आहे की नाही. किंवा पेनिसिलिन, जेंटामायसिन, इरेथ्रोमायसिन मध्ये इकडलं एखादं टाकलं तर ते ऑड मॅन आउट होईल. किंवा गिव्ह टू एक्झाम्पल्स ऑफ ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, गिव्ह टू एक्झाम्पल्स ऑफ नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, किंवा डिफाइन ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, गिव्ह टू एक्झाम्पल्स, डिफाइन नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, गिव्ह टू एक्झाम्पल, राईट अ शॉर्ट नोट ऑन अँटीबायोटिक्स. व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स, त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. म्हणून मी म्हणायला म्हणतो की तुम्हाला जे मी PDF स्वरूपामध्ये जे लर्निंग पॉइंट्स देतोय त्याचा पाठीमागचा उद्देशच तो आहे. यू शुड राईट इट, व्यवस्थित ते लिहा, ते वाचा. आणि प्रश्न उत्तराच्या चक्रव्यूहात नको तर ते मी त्या PDFच्या माध्यमातून तुम्हाला टेक्स्ट प्रोव्हाइड करतोय आणि आपण ते वाचत राहायचं, लिहित राहायचं ते रजिस्टर. आता पुढचा आपला मुद्दा आहे पेनिसिलिन. कोणता मुद्दा आहे, पेनिसिलिन. आता सांगितलंय काय आहे पेनिसिलिन, तर ते नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक
अँटीबायोटिक आहे, आताच सांगितलं की नाही. आणि हे जे कशापासून डेव्हलप करतात तर पेनिसिलियम नावाचं फंगस आहे, पेनिसिलियम. त्या पेनिसिलियम नावाच्या फंगस पासून हे काय तयार करतात, पेनिसिलिन नावाचं नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स काय करतात, तयार करतात. आणि हे काय आहे की पर्टिक्युलरली तर काही आपल्या पुस्तकामध्ये बॅक्टेरियांची नावं दिलीत, कोणाच्या अगेन्स्ट काम करतात. आता सांगितलं तर नॅरो स्पेक्ट्रम आहे, सगळ्यांच्या विरुद्ध काम नाही करत. स्टॅफिलोकोकाय काही बॅक्टेरिया आहेत, त्यांचे इन्फेक्शन होतात ह्युमन बीइंग्सला, तर कोणत्या कोणत्या बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट ते काम करतं, तर स्टॅफिलोकोकाय. त्यानंतर स्ट्रेप्टोकोकाय, स्ट्रेप्टोकोकाय बॅक्टेरियाचे प्रकार असतात, माहिती आहे तुम्हाला, आठवीला सांगितलेले ना मी. हो, बॅसिलस असतात, बरोबर आहे ना. त्याच्यानंतर हे कोकाय असतात, व्हिब्रिओ असतात, स्पिरिलियम असतात. तर याच्या विरुद्ध हे हार्मफुल बॅक्टेरिया. त्यानंतर क्लॉस्ट्रिडिया, हे काही बॅक्टेरिया आहेत, हे कोणाचे नाव आहे, बॅक्टेरियाचे नाव आहे, ज्यांच्या विरुद्ध हे पेनिसिलिन वापरलं जातं. की समजा ह्या बॅक्टेरियाचं इन्फेक्शन मानवाला झालं तर करेक्ट त्याच्यावरची गोळी कोणती, पेनिसिलिन, दुसरं द्यायची गरज नाही. आणि हे पेनिसिलिन सुद्धा हे एवढ्याच्या विरुद्धच काम करतं. आणि हे काय आहे, आता हे इन्फेक्शन कुठून होतात, तर इयर इन्फेक्शन झालंय, कानाचं इन्फेक्शन झालंय, किंवा नोज इन्फेक्शन झालंय, किंवा थ्रोटचं इन्फेक्शन झालंय. जास्त करून ज्याला आपण म्हणतो स्किन इन्फेक्शन्सला फार बेनिफिशियल आहेत हे पेनिसिलिन. की बस तिथून हे बॅक्टेरिया काय होतात आपल्याकडे जातात. आणि एवढंच नाही, काही न्यूमोनिया, लंग्सचा आजार आहे, तर त्याच्या विरुद्ध सुद्धा हे काय करतं, पेनिसिलिन काम करतं. किंवा एक फिवरचे प्रकार असतात वेगळे, ते एक स्कारलेट फिवर म्हणून आहे, तर त्याच्या अगेन्स्ट काय करतं, हे काम करतं. आणि हे अलेक्झांडर फ्लेमिंग नावाचे सायंटिस्ट, त्याचा फोटो दिलेला आहे पुस्तकामध्ये, तर त्याच्या मार्फत ह्या पेनिसिलियमचा काय केलेला आहे, शोध लावलेला आहे. त्या बाकीच्या चौकटी वगैरे ज्या आहेत ते ह्यावेळेस तुमच्या सिलेबसला स्किप करण्यात आलेले आहेत. तिथं जे काय चौकटी दिलेल्या आहेत, हो सर हे तुमचं शिकवायचंच राहिले नाही, ते काय आहेत, ह्या वर्षी वगळलेला तुमचा काय आहे तो सिलेबस आहे. आता इथं आपलं संपलं काय, अँटीबायोटिक्स नावाचा मुद्दा संपला आणि युजफुल बॅक्टेरिया संपले. आता जसे युजफुल आहेत तसे हार्मफुल पण आहेत. कोणते कोणते हार्मफुल बॅक्टेरिया, दोनच आहेत आपल्याला सांगितलेले. हार्मफुल बॅक्टेरिया म्हणण्यापेक्षा मी हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणेन. कोणते आहेत, दोनच आपल्याला इथं दिलेले आहेत, अतिशय सोपे आहेत, अगदी 5 मिनिटात संपण्यासारखे आहेत. तर एक आहे फंगाय, हा वेगळा किंगडमच आहे, किंगडम 3 जे आहे रॉबर्ट विटाकर क्लासिफिकेशन आर्टिकल, त्याच्यामधला हा फंगाय आहे. आणि क्लॉस्ट्रिडियम हा बॅक्टेरिया आहे. आता जर तुम्हाला क्लॉस्ट्रिडिया म्हटलं ना, तर अनेक वचन आहे ह्या क्लॉस्ट्रिडियमचं. तर आता फंगाय काय आहेत, तर हे मायक्रोस्कोपिक फंगाय जे असतात, याचे स्पोर्स असतात, बीज. थोडक्यात स्पोर्स म्हणजे काय, बीज. हो, फंगायचं बीज, त्याला म्हणायचं स्पोर्स. तर हे मायक्रोस्कोपिक स्पोर्स ह्या आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये ऑल अराउंड प्रेझेंट आहेत, लक्षात घ्या. हो, अगदी आपल्या शरीरावर सुद्धा आहेत. हो, आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ह्या पहिले होते, आताही आहेत, फक्त माहितीमुळे आता थोडा त्याचा उदो वाढलाय. नाही, ते मायक्रो ऑर्गॅनिझम सगळीकडे आहेत. अगदी आता सुद्धा आपल्या शरीरावर, माझ्या हातावर सगळीकडे मायक्रो ऑर्गॅनिझम. मग मात्र जेव्हा आपली इम्युनिटी, प्रतिकार क्षमता कमी पडते त्यांच्याशी लढण्यात, मग तेव्हा ते रोग उत्पन्न होत असतात, इतकंच असतं. नाही तर अदरवाईज मायक्रो ऑर्गॅनिझम्सला जास्त घ्यायचं का नाहीये. हो, प्रतिकार शक्ती आपली चांगली असली की मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्याला कोणताही हार्म करू शकत नाही. ओके, बॅक टू आवर टॉपिक. तर हे जे मायक्रोस्कोपिक स्पोर्स असतात फंगायचे, दे आर प्रेझेंट इन द एअर ऑल अराउंड अस, सगळीकडे हे असतात. आणि इफ सफिशियंट मॉइश्चर, जर का त्यांना मॉइश्चर भेटलं, ओलसर जागा भेटली, त्यावेळेस ते काय होतात,
जर्मिनेट होतात. हे फंगस काय होतात तर जर्मिनेट होतात आणि जर्मिनेट झाल्यावर कसे दिसतात आठवीला आपण आकृती काढली पहिल्या धड्यामध्ये. आणि हे पर्टिक्युलरली कुठं सापडतात कॉटन फॅब्रिक. हो, कॉटनचे जे असतात ना पहा, हे कॉटनच्या कपड्याचं एक वैशिष्ट्य, कॉटनचे कपडे लवकर वाळत नाहीत बघा. हो, पाणी धरून ठेवतात, लवकर वाळत नाही किंवा अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये ते मॉइस्ट राहतात. तर तिथं त्यावेळेस या कॉटनच्या कपड्यावर अगदी मायक्रोस्कोपिक असतात, फंगस दिसत नाही, तिथं डेव्हलप होऊ शकतात. किंवा गन्नी बॅग्स आहेत. गनी बॅग्स म्हणजे GUNNY, गनी बॅग्स म्हणजे आपले आंबाडीचे पोते वगैरे असतात ना, दे आर कॉल्ड एज गनी बॅग्स. त्यानंतर वुडन ॲटम्स आहेत, लेदर आहे, ज्यूट आहे, असे जे आहे. लेदर सुद्धा असतं, जेव्हा भिजलं लेदर तर लेदर सुद्धा लवकर वाळत नाही. तर अशा ठिकाणी फंगस काय होतात डेव्हलप होतात. आणि ते काय होतात की अशा मटेरियलमध्ये त्यांचे जे हायफी म्हणजे थ्रेड्स, HYPHAE, आठवीला जर हायफी असतात त्यांना, ते काय होतात डीप पेनिट्रेट होतात अशा मटेरियल्समधून. आणि काय होतात तिथून ते न्यूट्रिशन घेतात, स्वतःचं पोषण करतात आणि रिप्रोड्यूस होत राहतात. आणि त्याच्यामुळे ते मटेरियल काय होतं वीक होतं, ते जे मटेरियल मग वापरण्यासारखं राहतच नाही. त्याच्यामुळे जे आहे की वुडन ॲटम्सला सुद्धा, जसं मी आता हे ज्यूटला सांगितलं, गनी बॅग्सला सांगितलं, कॉटन फॅब्रिकला सांगितलं, तसं वुडनला सुद्धा ह्या फंगसपासून, वुडन गोष्टी ज्या आहेत, लाकडी वस्तू ज्या आहेत, त्यांना सुद्धा या फंगसपासून धोका असतो. आणि एवढंच नाही, हे फक्त निर्जीव गोष्टीवर नाही, आता आपल्याकडं सुद्धा काही आपण लोणचे घालतो, मँगो पिकल्स किंवा मुरब्बा करतो, जॅम करतो, सॉस करतो, जेलीज असतात किंवा विविध प्रकारच्या चटणी असतात. तर अशावर सुद्धा काय होतं हे फंगस ग्रो होतात. तुम्ही जर का विकत आणलं, यासारखं रेडीमेड भेटतात ना, हो, वेगवेगळ्या प्रकारच्या चटणीज वगैरे, हो, आपण खाता ना तुम्ही वेळे शेजवान वगैरे वगैरे, तर जे आहे तर त्याच्यावर काय लिहिलेलं असतं ते एक त्या म्हणजे रेडीमेड आपल्याला जे लोणचं भेटतं, चटणी भेटतं, त्याच्यावर त्याची एक एक्सपायरी डेट लिहिलेली असते. ॲक्च्युली त्या एक्सपायरी डेट कशामुळे लिहिलेली असते, कारण त्या डेट नंतर त्याच्या आतमध्ये प्रिझर्वेटिव्ह संपत असतात आणि मग त्याच्यावर हे फंगल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस ऑलमोस्ट 100% असतात. म्हणून त्यांनी तिथं ती एक्सपायरी डेट लिहिलेली असते की फंगल इन्फेक्शन अगदी ह्या पिकल्सवर, जॅम्सवर, जेलीजवर, विविध प्रकारच्या चटणीजवर होऊ शकतात. आणि तिथं काय होतं की ते बरं असं तिथं फंगस वाढल्याने काय होतं तर हे फंगस त्या पदार्थामध्ये टॉक्झिन सोडतात, विषारी द्रव्य सोडतात. त्या टॉक्झिनला एक विशिष्ट नाव आहे. तर हे जे फंगस पासून जे टॉक्झिन निघतं त्याला मायकोटॉक्सिन म्हणतात. काय म्हणतात मायकोटॉक्सिन्स. असे मायकोटॉक्सिन्स अतिशय म्हणजे पॉयझनस असे केमिकल्स ते काय करतात सोडतात. आणि मग असे जर का पॉयझनस पदार्थ आपण खाल्ले तर विषबाधा होते. हे झालं फंगस की निर्जीव गोष्टीवर काय करतं आणि आपले जे फूड प्रोडक्ट्सवर काय करतं. आता दुसरा काय आहे क्लॉस्ट्रिडियम. याचा एक वचन असेल तर क्लॉस्ट्रिडियम आणि अनेक वचन असेल तर क्लॉस्ट्रिडिया. आता हे जे आहेत हे पर्टिक्युलरली बघा, बऱ्याच वेळा आपण पेपरमध्ये बातम्या वाचतो किंवा टीव्हीवर ऐकतो काय की कुठंतरी भंडारा होता, खूप सारे लोक एकत्र जेवायला होते किंवा लग्नाचं खूप सारे लोक होते, त्यांनी खाल्लं, खूप साऱ्या लोकांना अन्नातून विषबाधा झाली. हो, खूप सारे लोक एकत्र आले होते, एकत्र जेवले होते. देव जाणे आता ते दिवस कधी येतील. पण पाठीमागं आपण वाचलं असं तर काय आहे तर विषबाधा झाली, उलट्या करतच दवाखान्यात गेले 10-5 जण. तर हे असं कशामुळे होतं ज्याला आपण कम्युनिटी फिस्ट म्हणतो. खूप सारे लोक एकत्र येतात आणि जेवण करतात, त्याला कम्युनिटी फिस्ट म्हणायचं, पुस्तकामध्ये उल्लेख आहे. मग असं का होतं तर पॉयझनस कशामुळे होतात कारण ह्या कोकडस फूडमध्ये हा बॅक्टेरिया डेव्हलप होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. की ज्यावेळेस अन्न शिजवलं जात असतं किंवा अन्न शिजवण्याची प्रक्रिया चालू असते त्यावेळेस काय असतं हे क्लॉस्ट्रिडियम हा जो आहे हा बॅक्टेरिया डेव्हलप होण्याचे चान्सेस खूप असतात. आणि हा मग त्या अन्न पदार्थामध्ये मिसळल्या गेला की तो ते फूड काय करतो स्पॉइल करतो. आणि ह्या क्लॉस्ट्रिडियमचे जवळपास 100 प्रकारचे क्लॉस्ट्रिडियम आहेत. हो, याच्या वेगवेगळ्या
त्याला स्ट्रेन्स म्हणायचं, बॅक्टेरियल स्ट्रेन्स. हो, हे मायक्रो ऑर्गॅनिझमचं हेच भलत आवड असतं हो, की काय आहे की आपल्याला वाटतं हा एकच मायक्रो ऑर्गॅनिझम आहे क्लॉस्ट्रिडियम. नाही हो, त्याचे वेगवेगळे रूप असतात किंवा कधी कधी त्याच्यामध्ये म्युटेशन होऊन ते रूप बदलत पण असतो. मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये सगळ्यात मोठी अवघड गोष्ट ही आहे की यांच्या स्ट्रेन्स. तर स्ट्रेन्स STRAINS, स्ट्रेन्स म्हणजे त्यांच्या वेगवेगळे प्रकार, प्रजाती वेगवेगळ्या असतात. तर या क्लॉस्ट्रिडियमच्या जवळपास 100 डिफरंट टाइप्स ऑफ क्लॉस्ट्रिडियम काय होतात सापडतात. आणि ते फ्री लिव्हिंग पण आहेत, एकटे पण राहतात. आणि जे सजीव आहेत त्याच्या एलिमेंटरी कॅनल म्हणजे त्याच्या अन्ननलिकेमध्ये सुद्धा असतात, म्हणजे त्याच्या मार्फत हे काय होतात पसरतात. आणि रॉड शेप्ड असतात. हे बॅक्टेरिया कसे असतात, रॉड शेप्ड असतात. आणि बॉटलच्या आकाराचे स्पोर्स काय करतात ते तयार करतात. पण मात्र नॉर्मल ऑक्सिजन लेवलला ते विथस्टँड राहत नाही. की ऑक्सिजन लेवल जर का वाढली तर हे बॅक्टेरिया काय होतात आपोआप नष्ट होतात. अजूनही बाकीचे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम एवढेच आहेत का, नाही, अजूनही बाकीचे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. व्हायरसेस बोलायचंच काम नाही, धुमाकूळ चालू आहे सध्या. तर हे जे असे व्हायरसेस आहेत ते पण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. काही प्रोटोझोआ आहेत अमिबासारखे, आधी ते सुद्धा पोटामध्ये गेल्यानंतर गडबड करतात. काही फंगस आहेत, हे सुद्धा काय करतात, काय आहेत की मानवी शरीराला धोका पोहोचवतात. या ठिकाणी आपला हा चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू.